धनगेकर साहेबांनी मगाशी भाषणामध्ये जो उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्या सुनावण्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याचा उहापोह त्या सुनावण्यांमध्ये होईल आणि शासन त्याचा निर्णय घेईल. त्याला हेच उत्तर ना, त्याला हेच उत्तर. तेच सांगितलं मी, हरकती 100% नोंदवलेल्या आहेत. त्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणी अंती हे सगळं शासनाकडे प्रकरण जातं, शासन नंतर जाहीर करतं. त्याच्यामधनं शासनाकडनं आमच्या शिवसेनेला, महायुतीच्या प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल. न्याय म्हणजे आम्हाला आउट ऑफ द वे जाऊन न्याय नको, जे आमचं खरं आहे त्याला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. चेहरा असं एका बैठकीमध्ये सांगायचा नसतो, अभ्यास करायचा असतो. धनगेकर साहेबांचा आम्ही अभ्यास करू, नाना भानगरेंचा आम्ही अभ्यास करू, अन्य काही चेहऱ्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यात आहेत की एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आहे. इथं चेहऱ्याचा प्रश्न येत नाही, इथं गटतटाचा पण प्रश्न येत नाही. शिवसेनेमध्ये एकच गट आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे गटातटाचं राजकारण होणार नाही. सगळे प्रत्येकाला माहिती आहे कोण सिनियर आहे, कोणाचं पद काय, त्याच्यामुळे तो राजशिष्टाचार पक्षामध्ये पाळला जातो. एकत्र येत नाहीत याचा अर्थ ते मनानं एकत्र नाहीत असा अर्थ नाही. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम करतायत. धनगेकर साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. ज्यावेळी सगळे एका ट्रॅकवर येतील तरी नक्की त्याची दखल तुम्ही घ्याल. नाही, मी सध्या अंकगणित बघतोय. 105 एकूण जागा किती आहेत? ऐका ना, 105 म्हणते भाजप, 41 म्हणतंय, त्याच्यानंतर युबीटी म्हणतंय आम्ही 30-35 निवडून येणार, मनसे म्हणतंय 20 निवडून येणार. जरा ऐका, जरा ऐकून तर घ्या. माझं मग चुकलं तर मला करेक्ट करा, सांगतो ना. निवडून येणाऱ्या तुमच्या माध्यमातून जे आम्ही बघत असतो त्याच्यामधनं सगळ्यांची निवडून येण्याची संख्या जर बघितली तर जवळजवळ 200-250 पर्यंत जाते. तर माझं म्हणणं असं आहे, बघा ना तुम्ही सांगा. आता बघा, परवा इथं माझं पण थोडं ऐकून घ्या, मला तो कळत नसेल पण मी सांगतो तुम्हाला. युबीटीनं इथं घोषणा केली की आमचे एवढे एवढे निवडून येतील. मनसेनं मुंबईमधून हे केली की नाशिकला एवढे येतील, पुण्याला एवढे येतील, ठाण्याला येतील. तुम्ही बघितली की नाही? 105 पैकी काहीतरी निवडून येतील. किती धरूया आपण? नाही निवडून, ताई मी तेच विचारतो, किती निवडून येतील? तेच सांगतो ना. असा आकडा जर आपण धरला तर 161 नगरसेवक असताना आपण 250च्या पुढे जातोय. त्याच्यामुळं आधी आम्ही 161 की 165 पर्यंत येतो आणि मग जागा वाटपाकडे बघतो. कारण म्हणून म्हटलं की माझं अंकगणित कधीही चांगलं नसेल, हाच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की ज्या ज्या काही घोषणा झालेल्या मी बघतोय त्याच्यामध्ये 105 पैकी 70 निवडून येतील, 41 पैकी काहीतरी 20-25 निवडून येतील, युबीटी म्हणते 50 पैकी आमच्या काहीतरी 40 निवडून येईल, मनसे म्हणते 20 निवडून येईल, काँग्रेस म्हणते 15 काहीतरी निवडून येईल, शरद पवार एनसीपी म्हणतात 32 येतील. अशांची साहेब संख्या म्हटलं की 225 जातं. आम्ही त्याच्यात आकडाच सांगितलेला नाही. पण माझं म्हणणं असं आहे की बीजेपीनं जर दावा केलेला असेल आणि एनसीपीनं जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा? आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, गोपनीय आहे. मी काय सांगितलं ऐका ना. आता प्रश्न पण तुम्ही विचारता, उत्तरं पण तुम्हीच देता. मी काय सांगितलं? मी हो कशाला म्हणू? तुम्ही मला सांगाल तू हो म्हणा, मी हो. मी काय सांगितलं की आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, गोपनीय आहे, लकोट्यात बंद झालेला आहे. तो जेव्हा लकोटा ओपन करायचा तेव्हा आम्ही करू.